अशा प्रकारे मी पंचामृतने अभिषेक केलेला आहे। नामावली म्हटलेली आहे, 108 वेळेस कृष्ण भगवानांचे नाव घेतलेले आहे। नंतर मी व्यंकटेश्वर स्तोत्र सुद्धा म्हटलेलं आहे। आणि नंतर जर तुम्हाला हे याच्यातलं कुठलंही येत नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे। अभिषेक झाल्यानंतर मी अगोदर पाण्याने केलेला आहे, नंतर मी आता पाण्याने झाल्यानंतर मी पंचामृतने अभिषेक केलेला आहे, त्याच्यात तुळशी पत्ता टाकलेला आहे आणि आता मी पाण्याने स्वच्छ धुणार आहे बाळकृष्णांना। आणि नंतर ना कृष्ण भगवाना म्हणजे आपल्या घरातले जो बाळकृष्ण आहे त्याला मी स्वच्छ धुणार आहे पाण्याने धुताना सुद्धा मी अभिषेक मध्ये म्हणणार आहे ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणून आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे। सुंदर असं अत्तर लावायचं आहे। आता माझ्याकडे हे अत्तर आहे तर ते मी आता अत्तर वगैरे लावून तुम्हाला दाखवणार आहे। ह्या ठिकाणी मी मोरपंख लावलेले आहेत। अशा प्रकारे भगवंतांना मोरपंख अत्यंत प्रिय आहेत, त्यामुळे